कसं आहे सगळं तर मस्त मजेत असेल. आजच्या नवीन व्लॉगमध्ये मी तुमचं खूप सारं स्वागत करते. तर आज आम्ही माझं 3ऱ्या महिन्याचं अल्ट्रासाऊंड करायला चाललो MHला. तर बघूयात कसं होतं. आणायला पण घेऊन चाललो. तर आज आम्ही म्हणजे लकी होतो की जास्त वातावरण खराब नव्हतं. म्हणजे ऊन इतकं नव्हतं, ढगाळच आज वातावरण होतं. त्यामुळे जाताना इतका त्रास झाला नाही. तर लांब असल्यामुळे गाडीवरून उन्हातून खूप त्रास होतो. पण वातावरण आज नेमकं चांगलं होतं. ढगाळ असल्यामुळे थोडासा त्रास कमी झाला. आता आम्ही MHला पोहोचलो. तर मी MHचा व्हिडिओ नाही काढू शकत कारण तिथे भरपूर लोक असतात आणि त्यामुळे काही म्हणजे सिक्युरिटीसाठी नाही काढू शकत मी. तर आम्ही MHला आता पोहोचलो. आज माझी एंटी स्कॅनची अपॉइंटमेंट होती. तर आम्ही आता फर्स्ट तिकडेच चाललो एंटी स्कॅन करायला. रानया आणि तिचे पप्पा बाहेर थांबतील. मी एंटी स्कॅन करून घेईन. तर माझं एंटी स्कॅन झालं. खूप टाईम लागला कारण गर्दी भरपूर होती आणि रिपोर्ट पण लगेच मिळाली. तर आता आम्ही ते रिपोर्ट घेऊन मला डबल मार्कर टेस्ट करायची होती. तर त्यासाठीच मी इथे आलो. तर इथे आता माझं ब्लड घेणार आहे. एंटी स्कॅन नंतर लगेचच ही टेस्ट करावी लागते, डबल मार्कर टेस्ट, त्या रिपोर्टच्या नुसारच. तर मी इथे आलो, मग माझं ब्लड घेतलं. एंटी स्कॅनचे रिपोर्ट लगेच येतात, पण डबल मार्कर टेस्टचे रिपोर्ट यायला 2 दिवस तरी लागतात. मग आम्ही ब्लड दिलं आणि आम्ही आता नाश्ता करायला आलो. तिथेच कॅन्टीन होतं, तिथेच नाश्ता केला कारण खूप भूक लागली होती. सकाळी काही न खाता पिताच बाहेर पडलं होतं. एंटी स्कॅनला असं काही नाही की तुम्ही म्हणजे न जेवता जायचं, जेवून तुम्ही जाऊ शकता. नाश्ता केला आणि आता मी घरी चाललो. जसं की उन्हाळा खूप वाढलाय, जाता जाता मला डेरे दिसले इथे. मग आम्ही म्हटलं की डेरा घेऊया कारण फ्रीजचं पाणी भरपूर प्यायला लागलं आणि ते बाततं. मग पावसाळ्यात मग सर्दी खोकला ताप हे त्रास होतो. मग त्यामुळे म्हटलं आपण डेरा घेऊया. मग आम्ही डेरा घ्यायला आलो. तर आम्ही काय केलं, काळा डेरा घेतला. असं काही नाही, तुम्ही कोणताही डेरा घेऊ शकता, फक्त डिझाईनचा घ्यायचा नाही, तर पाणी जास्त थंड नाही होत. मग आम्ही हा काळा डेरा घेतला. त्याने आम्हाला चेक करून दिला कुठे लीक वगैरे आहे का. 1-2 तर पहिले लीकच निघाले. डेरा घेतला आणि आता आम्ही उसाचा रस प्यायला आलो. तर प्रेग्नन्सीमध्ये उसाचा रस खूप म्हणजे लाभदायक असतो. नक्की प्या कारण त्याने बाळाला कावीळ वगैरे होत नाही. आम्ही उसाचा रस पिला. तर अनया पण हट्ट करू लागली की माझा पण व्हिडिओ बनव. तुमचा बनवला तर माझा पण बनव. मग तिचाही व्हिडिओ केला रस पिताना. तर असा काहीसा होता हा आमचा आजचा दिवस. जर तुम्हाला एंटी स्कॅनबद्दल, डबल मार्कर टेस्टबद्दल काही जाणून घ्यायचं असेल तर नक्की कमेंट करा. मी नेक्स्ट व्लॉगमध्ये तुम्हाला डिटेल सांगेन. बाय.